महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या रविवार दिनांक 26 जुलै रोजी धनवटे नॅशनल कॉलेज आणि न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगर नागपूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शिबिराची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महाआरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक तथा माजी आमदार संदीप जोशी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली। रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात 20 ते 25 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि उपचार पूर्णपणे निःशुल्क असतील। महाआरोग्य शिबिरात मेडिसिन, त्वचारोग, बालरोग, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कान नाक घसा, नेत्ररोग, न्यूरोलॉजी, हृदयविकार, पोटविकार, कर्करोग आदी विविध शाखांतील 500हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांना सेवा देणार आहेत। तसेच आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या, उपचार व शस्त्रक्रियांसाठी शासकीय योजनांतर्गत निःशुल्क मार्गदर्शन व कार्यवाही करण्यात येणार आहे। या महाआरोग्य शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रसादजी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विदर्भातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी भेट देणार आहेत। नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे प्रतिपादन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी जन्मदिवस झाला आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मागील 5 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत एकंदरीत 72 ठिकाणी स्क्रीनिंग कॅम्प्स आम्ही आयोजित केलेले होते। आता त्या स्क्रीनिंग कॅम्प्समधून आलेले पेशंट्समध्ये त्या पेशंट्सना बोलावून आणि त्याचप्रमाणे इतर नागपूर शहरातले त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातले जे कोणी रुग्ण असतील त्यांना बोलावून निःशुल्क शस्त्रक्रिया, निःशुल्क त्यांची चिकित्सा हे संपूर्ण करण्याचा आम्ही नियोजित केलेलं आहे। येणाऱ्या रविवारी म्हणजे 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण महाआरोग्य शिबिराचा कॅम्प म्हणजे महाआरोग्य शिबिर हे नागपूर शहरातील DNC कॉलेज त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगर या ठिकाणी घेण्याचं निश्चित केलेलं आहे। या शिबिराला जवळपास 25,000च्या वरती किती पण रुग्ण येऊ शकतील, त्यामुळे त्या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे ती दीनानाथ हायस्कूल, इंडियन जिमखाना, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मागे होमग्राऊंडचं मैदान या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। या संपूर्ण महाआरोग्य शिबिराला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय आमचे केंद्रीय नेते नितीनजी गडकरी, आमचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय दयाशंकर तिवारी, आमच्या महापौर नीताताई ठाकरे, नागपूर शहरातील इतर सर्व आमदार, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे दक्षिण नागपूरचे, कारण दक्षिण नागपुरामध्ये देखील कॅम्प झाले, दक्षिण नागपूरचे सन्माननीय आमदार मोहन मते हे देखील या संपूर्ण शिबिराला उपस्थित राहणार आहे। आमचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाशजी हे देखील या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी आपणाला विनंती आहे की नागपूर शहरातील जनतेने, रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, आपली प्रकृती ही तपासून घ्यावी आणि गरज पडल्यास याचे जे काय ऑपरेशन्स असतील, जे काय निदान असतील ते गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आम्ही निदान करणार आहोत आणि त्यानंतर निःशुल्क असे ऑपरेशन्स आम्ही सुरू करणार आहोत। त्याच्यामध्ये देखील जनतेने आपला फायदा जर गरज असेल तर निश्चितपणे करून घ्यावा। यामध्ये कोणत्या रोगाचे निदान होणार आहे, किती तज्ञ राहणार? यामध्ये सर्व रोगांचे जे काय रोग आहे ते सर्व रोगांची निदान होणार आहे। मग नेत्ररोग असेल, शल्यचिकित्सा इतर असतील, मूत्ररोग असेल, अस्थिरोग असेल, दंतरोग असेल, सर्व प्रकारचे रोग असतील तर कॅन्सरपर्यंतच्या सर्व रोगांची जे तपासणी आहे ती तपासणी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर गरज पडल्यास ऑपरेशन्स हे देखील आम्ही निःशुल्कपणे करणार आहोत। फार फार धन्यवाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।